नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, बऱ्याच दिवसानंतरच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येत आहे भावांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप बॅनर केला आहे नाही का. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण आज ग्रुप बॅनर केला, तुम्ही थंबनेल बघून समजलं असणार आहे भावांनो. ओके, तर भावांनो, सर्वात प्रथम तर भावांनो तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद भावांनो. तर तुम्ही, मला वाटलं नव्हतं आपल्या या व्हिडिओला तुम्ही 500च्या पुढे म्हणजे एवढं सपोर्ट करणार नाही का. तर याला 500च्या पुढे यूज गेले, मी अपेक्षा सोडून गेली की याला 500च्या पुढे यूज जातील म्हणून नाही का. तुम्ही पुढं स्क्रीनवर बघत असणार या व्हिडिओचा थंबनेल. आणि याच्याचबरोबर आपण अजून एक बॅनर केलं, तर त्याला पण तुम्ही भरमसाठ म्हणजे डिक फ्रेम दिलं आहे भावांनो. आणि ज्यांनी कोणी हे व्हिडिओ बघितले नसतील तर हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर हे व्हिडिओ जाऊन बघा. एकदम खतरनाक, एकदम छान प्रकारे ते व्हिडिओ पण आहे भावांनो. एकदम खतरनाक डिझाईन आहे ते. ओके, तर भावांनो, आत्ता आपण बॅनर फोटोशॉपवरती क्रिएट केला आहे. आणि भावांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग पण फोटोशॉपमध्ये आहे. तर मोबाईल एडिटरवाल्यांनी नाराज होऊ नका का आजचा व्हिडिओ आपल्यासाठी नाही आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी पण आहे आणि फोटोशॉपवाल्यांसाठी पण आहे. ओके, तर भावांनो, तुम्हाला सांगतो का आपण यापूर्वी जे पण बॅनर केले होते आणि अपलोड केले होते, तर काहींमध्ये आपण PHD फाईल दिली नव्हती आणि काहींमध्ये PLP दिली नव्हती. ओके, तर भावांनो, ते यायचं कारण म्हणजे आपल्याकडून यूट्यूबकडून एक स्ट्राईक आली. तर भावांनो, एवढं लिअर म्हणजे एवढं आपलं काय म्हणते, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकू नका नाही का. त्यांनी म्हणजे ते आपण त्या जरा रिसर्च केलं आणि नंतर मला समजलं का टाकू शकतो. ओके, तर आता मी त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक टाकून दिल्यात. ओके, PHDच्या पण दिल्या, ती PLP फाईलच्या पण दिल्यात. ओके, तर हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर ज्या कोणाला अडचण येत होत्या ते तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करून घ्या. ओके, आणि जर कोणी तर भावांनो, जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण का इथून पुढे तुम्हाला अशाच मराठीतून काही डिझाईन शिकण्यासाठी हेल्प होईल. ओके, तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. ओके, तर भावांनो, एक मिनटं भावांनो, आपला आजचा बॅनर आहे भावांनो, संपूर्ण मी लेअर या ठिकाणी बंद करतो आणि तुम्हाला डिटेल्समध्ये कोणती एक लेअर तुम्हाला समजावून सांगतो. ओके, 2च मिनटं ते मला. ओके, झालंच आहे. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल, समजून घ्या, पण संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगून येतो. ओके, तर सर्वात प्रथम भावांनो, आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणजे या ठिकाणी आपण काही कॅनव्हास म्हणजे नाही का, याची साईज तुम्हाला दाखवतो. तर 6.5 आणि हाईट आहे आपली 4 म्हणजे 6x4चा आपण बॅनर केलं आहे. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड पण एकदम खतरनाक भावांनो या ठिकाणी आपण क्रिएट केलं आहे. आणि याची PHD फाईल तुम्हाला 100% भेटणार भावांनो, 100%. तुम्हाला हा बॅकग्राऊंड तुमच्या पद्धतीने एडिट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर कशा प्रकारे हा बॅकग्राऊंड कसा क्रिएट केला आहे, तर काय करायचं भाऊ, बॅकग्राऊंडपाशी यायचं आणि डबल क्लिक करायचं. ओके, आणि तुम्हाला इथं बघू शकता, डबल क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोल्डर बघायला भेटेल. बॅकग्राऊंड या ठिकाणी संपूर्ण लेअर, या ठिकाणी कोणत्या लेअर मी कशा यूज केल्यात, या ठिकाणी संपूर्ण लेअर आहे ते भाऊ, फॉग संपूर्ण गोष्टी. ओके, तुमच्या मनाने तुम्हाला जसं बॅकग्राऊंड हवा असेल तसं तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, तर तुम्ही बघू शकता असं बॅकग्राऊंड होता, आपण असा काहीतरी प्रकारचा क्रिएट केला. थोड्याविषयी मी जातो आपल्या पुढं. ओके, या ठिकाणी पेपर काय म्हणते त्याला, OLD पेपर या ठिकाणी ॲड केलं. त्यानंतर ग्रुप फाईलमध्ये या ठिकाणी झेंडे फडके म्हणजे म्हणू शकतो तुम्ही ॲड केले आपण. त्यानंतर फॉग ॲड केला भावांनो आपण थोडा. त्यानंतर या ठिकाणी सनलाईट ॲड केली. तर भावांनो, मी थोडासा आजार आहे नाही का, पावसाचा सीझन आहे ना, साथीचा आजार तुम्ही बनू शकता नाही का, सर्दी घसा खोकला या ठिकाणी असा आजार आहे थोडासा, त्यामुळं आवाजाला थोडा प्रॉब्लेम आला आहे, समजून घ्या नाही का. आजचा आवाज थोडासा हे आहे. डोकेच क्रांती आपल्या राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा आणि राय ठाकर यांचे फोटो आपण ॲड केले, त्यांच्यावर आपण फॉग ॲड केला, ते फोटो बॅकग्राऊंडला मॅच होण्यासाठी. ओके, मी फोटो असे पण क्रॉप केले असते, पण पाहून PHD द्यायची होती स्पेशल तुम्हाला आज, तर त्यासाठी मी फोटोंची सेपरेट फोल्डर बनवून दिलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जसे फोटो पाहिजेत, हा फोटो तुम्हाला काहींना पुढे घ्यायचा असेल, काहींना हा फोटो पुढे घ्यायचा असेल, त्यामुळे मी ते क्रॉप नाही केलं, काहीच नाही, संपूर्ण एका
लेअरमध्ये ग्रुपमध्ये टाकले आणि त्याला फॉग लावून ॲड केलं. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपल्या खाली ग्रुप लेअर ॲड केले ते भाऊनो फोटो. तर तुम्हाला दाखवतो एक मिनटं. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 2 3 6 फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. ओके. तुम्हाला अजून वाटलंच ते ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. ओके. याचीच कॉपी घ्यायची आणि या ठिकाणी संपूर्ण याला ॲड करायचं आणि त्याच्या मागची पट्टी पण त्याच्या मागं ॲड करायची. हां. तर त्याच्यामध्ये फोटो कसे ॲड करायचे त्याचा छोटासा नमुना मी आपल्या PhDमध्ये दिला आहे. तर 1 मिनटं हे खाली सरकानं राखा. तर काय करायचं भावनो, लॉंग शॉडो पण या ठिकाणी मारून दावले मी तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं लॉंग शॉडो. ओके. हे मी लॉंग शॉडो ऑप्शन आहे माझ्याकडे, लवकरच तुम्हाला देईल. ओके. तर लॉंग शॉडो सोडा आता. या ठिकाणी बघू शकता आपला एक फोटो घेतला आहे, त्याला क्लिपिंग मास्क केले, त्याचेच कंट्रोल जे करून म्हणजे कॉपी घेतली आपण डुप्लिकेट आणि तिथंच ॲड करा आणि खालून आपला बॅग इथंच केलं म्हणजे आपलं डोकंवर निघालं नाही का. ट्रेंडिंगला आहे इफेक्ट आपला काय बनवू शकता हे म्हणजे असे फोटो ॲड करण्याची पद्धत ट्रेंडिंगला आहे त्यामुळे आपण केले. ओके. आणि तुम्ही पण अशा प्रकारचे तुमचे फोटो ॲड करू शकता. आणि खाली आपलं शुभेच्छक म्हणून तुमचं जे काही नाव आहे मंडळात काय म्हणू शकता ग्रुपचं तर ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. ओके. आणि पुढं आपण या ठिकाणी इन्फिनिटी आर्ट का कोणता फॉन्ट आहे तो आपण या ठिकाणी घेतला आहे आणि वर टेक्स्चर्स ॲड केले त्याला. आणि ट्रेंडिंगला जो इफेक्ट आहे पिवळी बाउंडर आहे ठिकाणी तो इफेक्ट या ठिकाणी मी ॲड केला. ओके. ओके. एवढं झालं. त्यानंतर पुढं आपण इकडे शेप ॲड केले, शेप नाही का, आणि त्यावरती आपण टेक्स्ट ॲड केलं आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदिम शुभेच्छा हा इन्फिनिटीचाच फॉन्ट आहे भावनो. आवडला का नक्की सांगा. ओके. तर भावनो याला मी पिवळा टेक्स्चर्स ॲड केला आहे पण मला तो बॅनर करून झाल्याच्या नंतर समजला का हा एकदम आपल्या कलर कॉम्बिनेशनला परफेक्ट ॲड होत नाही, त्यामुळे मी याला सोडून दिलेला याचा कलर व्हाईट ठेवला. तर तुम्हाला हा टेक्स्चरचा हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता. ओके. मी हा डिलीट केला नाही, याला सिम्पली इथून मी बंद करतो. ओके. त्यानंतर सर्व आदिवासी बंधू भगिनींना आदिम शुभेच्छा हे टेक्स्ट आपण ॲड केलं. तर भाऊंनो थोडं समजून घ्या, आजारी आहे त्यामुळे जरासा. ओके. नेहमीप्रमाणेच आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान, जे जवळ ते आदिवासी आपण टेक्स्ट ॲड केले आणि खाली 9 ऑगस्ट. ओके. तुम्हाला जसं चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. ओके. मी PNG फाईल पण एकदम एडिटेबल देणार आहे. ओके. तर नो टेन्शन. मोबाईल एडिटरवाल्यांसाठी पण मी एडिट करून देणार आहे संपूर्ण. ओके. त्याशिवाय व्हिडिओ अपलोडच करणार नाही, संपूर्ण गोष्टी तयार झाल्याच्या नंतरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके. आणि वरती आपण या ठिकाणी ते एक्सप्लोजर आणि ते ॲड केले मोबाईल एडिटरसाठी. मोबाईल एडिटरवाल्यांनी काही लाईटरूममध्ये घालायचे आणि एकदम खतरनाक इफेक्ट मारायचे. ओके. लाईटरूममध्ये कसा इफेक्ट मारायचा बॅनरला त्यासाठी कमेंटमध्ये आपलं कमेंट करा, मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल एकदम खतरनाक आपला सारखं म्हणजे फोटोशॉपसारखा म्हणजे कॅमेरा इफेक्ट म्हणू शकता तुम्ही आपल्या लाईटरूममध्ये पण मारता येतो. तर मी माझ्याकडे फोटोशॉप नव्हता तेव्हा मी तेच करायचं. ओके. पिक्सेलमुळे वरती बॅनर बनवायचं आणि लाईटरूममध्ये देवायचं म्हणजे एकदम खतरनाक बॅनर होतं. तर भाऊनो आजचा बॅनर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉंग शॉडो आपल्या फोटोला मारल्याच्या नंतर एकदम वेगळाच लुक आला आहे फोटोला. थोडंसं कॅमेराला इफेक्ट मारून ढवळं करा थोडंसं नाही का एक्सप्लोजर ते तुमच्या फोटोला. माझा फोटो इथे थोडासा काळा झाला आहे तसं ॲड करा. आणि शुभेच्छा म्हणून तुमचा सर्व आदिवासी बांधव असं रावण साम्राज्य तुम्हाला जे ॲड करायचे ते करू शकता. ओके. खाली ठेवले मी ते. आणि अजून तुम्हाला काही ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आणि आजचा बॅनर कसा वाटला ग्रुप बॅनर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण म्हणजे आजचा बॅनर हा लाईट थीममध्ये आहे त्यामुळं काहींना एवढा आवडला नसेल तर बघूया म्हणलं आज काहीतरी वेगळं ट्राय करून त्यामुळं लाईटमध्ये क्रिएट केलं. आणि अजून एक बॅनर येणार आहे भाऊनो शेवटचा
म्हणजे असा विस्तार एकट्याच राहणार आहे आणि एकदम खतरनाक येणार आहे म्हणून. ओके, त्याच्यावरती माझं वर्क पण चालू, मी वर्क थोडक्यात दाखवतो सिम्पल आहे का नाही. तर चालू आहे, प्रोसेस चालू आहे भावांनो, अजून कंप्लीट होईल नाही. तुम्ही बघू शकता आताशी 2 फोटो घेतले आणि बॅकग्राऊंड क्रिएट करून ठेवलं आहे आपण. ओके, तर चला तर भावांनो, लवकरच भेटू आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला पासवर्ड पण भेटला असेल. आणि जो कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद भावांनो, थांबतो मी इकडं. जय आदिवासी.